अरे महाराष्ट्रामध्ये मागास वर्ग जातीच्या यादीमध्ये मराठा समाजाचं नावच नाही आणि मग मागास नसलेला मराठा समाज मागास असलेल्या कुणबी समाजाचा सजातीय कसा असू शकतो याचा अर्थ असा आहे की मराठा आणि कुणबी हे पूर्णपणे वेगळे वेगळे आहेत। त्यांना सगळे सोयरे आणि सजातीय हा विषयच लागू होत नाही। ही परिस्थिती आहे महाराष्ट्रातली आणि त्यामुळं तुम्ही आता जास्त आमची दिशाभूल करायच्या भानगडीत पडू नका। महाराष्ट्रातला ओबीसी आता ताकदीनं पेटून उठलाय। महाराष्ट्रातल्या ओबीसींच्या लक्षात आलाय की आता कशा पद्धतीने आपण पुढे गेलं पाहिजे, आमचा गळा कसा घोटला जातोय आणि त्यामुळं इथून पुढच्या काळात तुमच्या पुढे पर्याय एकच आहे, निर्भीडपणे राहणे, संघटित होऊन राहणे, एकत्रितपणे राहणे, सगळ्या ओबीसींची एकजूट करणे। मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाहीये, परंतु ओबीसी आरक्षणाला धक्का तर लागलायच हो। ओबीसी आरक्षणाचा विषय संपला। माझ्या तालुक्यात 550 कुणबीच्या नोंदी सापडल्या। 60 ग्रामपंचायती, त्यापैकी 12 ग्रामपंचायतीला ओबीसीचं रिझर्वेशन सरपंच पदाचं, 8 पंचायत समिती, त्यातल्या 3 पंचायत समितीला आरक्षण ओबीसीचं, 4 जिल्हा परिषद, त्यापैकी 1 आरक्षण झडपीचं। संपलं सगळं, तो विषय आता डोक्यातनं काढून टाका। परंतु लढू, अरे आपण लढणारी लोक आहोत। या राज्यामध्ये ओबीसीनी भटक्या विमुक्तांनी अनेक लढाई केलेल्या आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत हेच मावळे होते जे स्वराज्य निर्माण करण्यासाठी पुढे होते। त्यामुळे आता लढण्याशिवाय आपल्या पुढे कुठलाही पर्याय नाही। ती लढण्याची धमक, ती लढण्याची ताकद आपण सगळ्यांनी मनामध्ये ठेवली पाहिजे आणि माननीय भुजबळ साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहायला पाहिजे। भुजबळ साहेबांच्या वरती कुणी बोलला, तुम्ही लगेच व्हिडिओ करून त्याला उत्तर दिलं पाहिजे। मित्रांनो, आपल्याला लोकशाहीनं करायचं आहे, आपण काय दादागिरी करत नाही। आपण संविधान मानणारे, कायदा मानणारे, लोकशाहीच्या आपण देशामध्ये राहतो। आपल्याला दादागिरी करायची गरज नाही, पण जर कोणी दादागिरी करण्याची भाषा करत असेल तर त्याला उत्तर देण्याचं कर्तव्य आणि जबाबदारी आपली आहे आणि ते कर्तव्य आपण सगळेजण पार पाडू। ओबीसी वरती जो अडचणीचा विषय यायला लागलाय तो जर दूर करायचा असेल तर संघटनेशिवाय पर्याय नाही, एकत्रित येण्याशिवाय पर्याय नाही। आज तुमचं खरं तर कौतुक आहे की भुजबळ साहेबांच्या स्वागताला इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिला। सगळ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर मधल्या सगळ्या ओबीसी बांधवांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। इतकी मोठी सभा की जी धडकी भरेल, सगळ्या लोकांच्या लक्षात आलेलं आहे की आज या महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या मनामध्ये काय धग आहे, ओबीसीच्या नेमक्या व्यथा काय आहेत याची जाणीव आजच्या या सभेनं झाली आहे। पण ही निर्धार सभा आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जिल्ह्यातली सभा आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी न्याय देणारे आहेत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी अन्याय न सहन करणारे आहेत आणि त्यामुळं आपण न्यायाच्या बाजूला ठामपणे उभा राहू, अन्यायाच्या विरोधामध्ये ताकदीनं लढू आणि जे आज आपल्यावरती अन्याय करण्याचं धोरण राबवतायत त्यांची परत धमक झाली नाही, अशा पद्धतीनं आपण सगळी ताकद माननीय भुजबळ साहेबांच्या पाठीमागे उभी करू। एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो।